श्याम मानव यांनी केलेल्या आरोपांनाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं। काही लोक सुपारी घेऊन आरोप करत असल्याचं फडणवीस म्हणाले। फडणवीस यांच्या आरोपांवर मानव यांनी पुन्हा पलटवार केला। सुपारी देण्याची आणि खरेदी करण्याची फडणवीस यांच्यात जास्त क्षमता आहे आणि मी जे बोललो त्यावर मी ठाम असल्याचं मानव म्हणाले। मी गेले 5 महिन्यांपासून जानेवारीपासून हे बोलतो आहे। पहिल्यांदा अमरावतीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोललो। ज्या विदर्भामध्ये लोकसभेच्या काळामध्ये 36 सभा झाल्या संविधान बचाव, त्या सगळ्या सभांपैकी 34 सभांमध्ये ही मांडणी मी केलेली आहे। मी महाराष्ट्रातल्या 2 माणसांची नावं घेऊन सातत्यानं बोलत आलो, संजय राऊत आणि अनिल देशमुख यांची, की कशा पद्धतीनं ईडीच्या माध्यमातून त्यांच्यावर दबाव आणला जातो आणि कशा पद्धतीनं सध्याचे लोक वागत आहेत। आता राहिला प्रश्न, मी कोणीतरी मला सुपारी दिली आणि मी वागेल असं देवेंद्र फडणवीसांना म्हणायचं आहे का? त्यांनी ते जाहीररित्या म्हणावं। खरं म्हणजे सुपारी देण्याची क्षमता त्यांच्यामध्येच जास्त चांगली आहे ना, विकत घेण्याची क्षमता त्यांच्यामध्येच जास्त चांगली आहे। मला कोणी विकत घेऊ शकतं का? सुपारी देऊ शकतं का? कोणाच्या सांगण्याखातर मी वागू शकतो का? माझं संपूर्ण 54 वर्षाचं जीवन लोकांच्या समोर आहे। एकेकाळी इंदिरा गांधींच्या इमर्जन्सीला विरोध करण्यासाठी मी जेलमध्ये गेलो, त्यावेळेस खरं म्हणजे हेच लोक माझ्यासोबत होते, जनसंघाचे लोक सोबत होते, RSSचे लोक सोबत होते। जेलमधनं सुटल्यानंतर गंगाधरराव फडणवीस जे देवेंद्रजींचे वडील आहेत, त्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे। ते माझ्याशी अतिशय प्रेमानं जिव्हाळ्यानं वागायचे, कारण त्यांना कौतुक होतं की मी विद्यार्थी असतानासुद्धा जेलमध्ये इमर्जन्सीला विरोध करून गेलो म्हणून। आणि त्यामुळं त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये आपल्याला अत्यंत सन्मान देणाऱ्या एका मोकळ्या मनाच्या माणसाचा, मित्रांचा मुलगा आहे, हा सन्मान नेहमीच राहिलेला आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बोलताना मी नीट विचार करून बोललेलो आहे। माझ्या बोलण्यावर मी ठाम आहे। राहिला मुद्दा पुराव्यांचा, तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख त्यासंबंधीचे पुरावे देतीलच।